नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानामधील अनुच्छेद 1 या आर्टिकलचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हे आर्टिकल आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला समजून घेऊया भारतीय संविधानामधील कलम 1 आर्टिकल 1. ह्यात काय दिलेलं आहे तर भारताची ओळख व नाव नाव प्रादेशिक रचना. अनुच्छेद 1 मध्ये काय तरतूद आहे की भारताची ओळख काय आणि नाव प्रादेशिक रचना आज आपण समजून घेणार आहोत. या कलमाची संकल्पना काय, कन्सेप्ट काय आहे? ते अनुच्छेद 1 हा भारत राष्ट्राची घटनात्मक ओळख ठरवणारा मूलभूत कलम आहे. तो भारताचे नाव, स्वरूप, संघराज्य रचना, राज्य, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेला एक कलम आहे. यांची घटनात्मक घोषणा करतो. थोडक्यात काय तर भारत म्हणजे संघराज्यात्मक एक एकसंध राष्ट्र आहे. ही कल्पना अनुच्छेद 1 मांडतो. काय सांगतो अनुच्छेद 1 आपल्याला? काय सांगण्याचं काम करतं, की भारत म्हणजे संघराज्यात्मक एक एकसंध राष्ट्र आहे. ही कल्पना आपल्याला अनुच्छेद 1 सांगतो. याची व्याख्या अशी घेता येईल, की अनुच्छेद 1 म्हणतो, की इंडिया दॅट इज भारत. इंडिया म्हणजे काय? दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट. State and territories thereof shall be as specified in the first schedule. The territory of India shall comprise a states, union of territories, such other territories as may be acquired. ते ही अशी व्याख्या अनुच्छेद 1 करतो. स्पष्टीकरण काय आहे याचं? भारताला 2 अधिकृत नावे आहेत, इंडिया आणि भारत. भारत हा युनियन स्टेट आहे, युनियन ऑफ स्टेट आहे. हा फेडरेशन नाही आहे. राज्य केंद्राच्या करारातून निर्माण झालेले नाहीत. राज्य कशी आहेत? हे केंद्राच्या करारातून निर्माण झालेली नाही आहेत. भारताला नवीन प्रदेश जोडण्याचा अधिकार आहे. असं याचं स्पष्टीकरण आहे. तर स्वरूप कसं आहे याचं? तर राष्ट्र सार्वभौम आहे. रचना संघराज्यात्मक आहे. कल कसा आहे? केंद्रीकरणाकडे कल आहे याचा. राज्यांचा दर्जा कसा आहे? केंद्रनिर्मित आहे. विभाजन अधिकार संसदेकडे आहे. क्वासी फेडरल आहे. व्याप्ती कशी आहे याची? की अनुच्छेद 1 अंतर्गत भारताचे भौगोलिक सीमा निर्देशित होतात. राज्य, केंद्रशासित प्रदेश, नवीन प्रदेश मिळवणे, राष्ट्रीय एकात्मता, राज्य पुनर्रचना, आधार. व्याप्ती कशी आहे? ते काय 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 तरतुदी केलेल्या आहेत ह्या कलमामध्ये? तर भारताची भौगोलिक सीमा दर्शवणे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश डिसाईड करणे, ठरवणं, नवीन प्रदेश मिळवणं, एक्वायर करणं, राष्ट्रीय एकात्मता जपणं आणि राज्य पुनर्रचना करणं. मग राज्याची पुनर्रचना करण्याचा रचना आधार. ती ही ह्या कलमाची व्याप्ती आहे. पार्श्वभूमी काय? भारत बरोबर विविधतेने भरलेला देश आहे. 565 पेक्षा जास्त संस्थाने आहेत. ब्रिटिश भारत अधिक संस्थानिक राज्ये, एकसंध भारत निर्माण करण्याची गरज. ही अशी पार्श्वभूमी आहे. इतिहास काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 संघराज्यीय कल्पना अपूर्ण. हा ब्रिटिश काळातील इतिहास आहे. संविधान सभेमध्ये काय ते फेडरेशन शब्द टाळला. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, की इंडिया इज अ युनियन बिकॉज इट इज अ इंडिस्ट्रेक्टिबल. तर संबंधित सार्वजनिक कलमे कोणती आहेत? या कलमाच्या तर अनुच्छेद 2 नवीन राज्य प्रवेश, अनुच्छेद 3 राज्य पुनर्रचना, अनुच्छेद 4 पहिली अनुसूची बदल, अनुच्छेद 245 संसद अधिकार, अनुच्छेद 246 विधिविषयक विशेष सूची, अनुच्छेद 300 ए मालमत्ता हक्क. ही काही संबंधित संविधानिक कलमे आहेत. अनुच्छेद 1च्या संदर्भात संबंधित असलेली कलमे आहेत. संबंधित कायदे स्टॅट्युटरी लॉज कोणते? स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956, पंजाब रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1966, जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019, नॉर्थ ईस्टर्न एरियाज रिऑर्गनायझेशन ॲक्ट, सिटिझनशिप 1955 अप्रत्यक्षपणे लागू होणार. तेही काही संबंधित कलमे आहेत. ह्या कलम 1च्या आर्टिकल 1च्या संबंधित असलेले कायदे आहेत. उल्लंघन आणि शिक्षा काय आहेत? या कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय? अनुच्छेद हा घोषणात्मक आहे म्हणून थेट गुन्हा किंवा शिक्षा नाही. उल्लंघन कधी होऊ शकतं? तर राज्यांनी विभाजनाची मागणी हिंसक मार्गाने केल्यास या कलमाचं उल्लंघन होऊ शकतं. संविधानाविरोधी घोषणा केल्यास या कलमाचं उल्लंघन होऊ शकतं. उपाय काय आहेत? UAPA, IPC, BNS अंतर्गत यांचे उपाय आहेत. न्यायालयीन हस्तक्षेप हे ह्या कलमाचं उल्लंघन झाल्यास उपाय आहेत, रेमेडीज आहेत. फायदे काय आहेत? तर राष्ट्रीय एकात्मता, विभाजन रोखणे, संसदेला लवचिकता, नवीन प्रदेश समाविष्ट करण्याची क्षमता.
हे या कलमाचे फायदे आहेत. सुधारणा काय करता येईल या कलमामध्ये? भाषिक राज्य पुनर्रचना करता येईल, केंद्रशासित प्रदेशात वाढ, काश्मीर पुनर्रचना 2019 सुधारणा. अनुच्छेद 1 आजही जिवंत व गतिमान आहे. न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत या कलमाच्या संबंधात? तर बेरुबारी युनियन केस 1960 मधला हा खटला आहे. प्रश्न असा होता की भारत आपला प्रदेश देऊ शकतो का? निर्णय दिला नाही. फक्त अनुच्छेद 368नेच शक्य आहे. अनुच्छेद 1 व 3 मर्यादित आहेत. भारत आपला प्रदेश देऊ शकत नाही. स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल युनियन ऑफ इंडिया 1963 राज्ये सार्वभौम आहेत का? ह्या खटल्याचा प्रश्न काय होता की राज्य सार्वभौम आहेत का? तर निर्णय दिला नाही. भारत बरोबर युनियन ऑफ स्टेट. राज्य सार्वभौम नाहीत, ते काय आहेत? ते एक युनियन ऑफ स्टेट्स आहेत, म्हणजेच भारत आहे. एस.आर. बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 मधला हा खटला आहे. या खटल्यात असा निर्णय दिला गेला की संघराज्य बरोबर संविधानाची मूलभूत रचना एकात्मता सर्वोच्च मानण्यात येईल, असा ह्या खटल्याचा निर्णय आहे. बाबूलाल पराटे वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे 1960 मधला हा खटला आहे. या खटल्यात असा निर्णय दिला आला की संसदेला राज्य पुनर्रचना करण्याचा अधिकार आहे. राज्याला काय संसदेला काय राज्य पुनर्रचना करण्याचा अधिकार आहे, असा ह्या खटल्यामध्ये निर्णय दिला. आर्टिकल 370 केस आर्टिकल 370 केस 2023 मधला हा खटला आहे. निर्णय काय दिला? अनुच्छेद 1 अंतर्गत जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असा निर्णय दिला. इतर महत्त्वाची माहिती, फर्स्ट शेड्यूल राज्यांची यादी आहे. फर्स्ट शेड्यूलमध्ये राज्यांची यादी आहे. भारत बरोबर अखंड राष्ट्र, राज्यांचे अस्तित्व बरोबर संसद इच्छाधीन. समीक्षा काय करता येईल ह्या कलमाची? तर सकारात्मक बाजू कोणत्या त्या कलमाच्या? तर मजबूत राष्ट्र, एकसंधता, प्रशासनिक लवचिकता. नकारात्मक काय बाजू आहेत? केंद्राचा अतिप्रभाव दिसतो, राज्य स्वायत्ततेवर मर्यादा लादली आहे असं दिसून येतं. ते याची नकारात्मक बाजू आहे. संतुलित दृष्टिकोन काय बाळगता येईल की भारतीय संघराज्याबरोबर एकात्मतेसाठी केंद्रीकरण आवश्यक आहे. संतुलित दृष्टिकोन काय आहे? तर भारतीय संघराज्य बरोबर एकात्मतेसाठी केंद्रीकरण आवश्यक आहे. आता काही महत्त्वाची वाक्य आहेत. इंडिया इज अ युनियन नॉट अ फेडरेशन. स्टेट्स हॅव नो राईट टू सिसेड. टेरिटरी ऑफ इंडिया इज एक्सपॅन्डेबल. टेरिटरी ऑफ इंडिया इज एक्सपॅन्डेबल. ही काही महत्त्वाची वाक्य आहेत. निष्कर्ष काय आहे या कलमाचा? अनुच्छेद 1 हा भारताच्या घटनात्मक अस्तित्वाचा पाया आहे. तो भारताला एकसंध, सार्वभौम आणि संघराज्यात्मक राष्ट्र म्हणून घोषित करतो. अनुच्छेद 1 काय करतो? तर अनुच्छेद 1 हा भारताच्या घटनात्मक अस्तित्वाचा पाया आहे. तो भारताला एकसंध बनवण्याचं काम करतो, सार्वभौम आणि संघराज्यात्मक राष्ट्र म्हणून घोषित करतो. तर मित्र, आज आपण भारतीय संविधानातील कलम 1 आर्टिकल 1 याची आपण यामधील आलेल्या तरतुदींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला. आपण माहिती मिळवलेली आहे. तरी कलम 1चं चांगलं आकलन होण्यासाठी, चांगला समज होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून भारतीय संविधानातील कलम 1 मधील तरतुदी तुम्हाला चांगल्या समजतील. आणि असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.